कुंभपाक लागे तयासी भोगणे, कुंभपाक लागे तयासी भोगणे, अवघाचे नेने देव ऐसा, देव नाही ठावा आहे त्या जना, तयासी आत्मा यम करी. स्वर कमी करतो. कळला हा देव तयासीच खरा, गाई वश्य घरा धाडी ब्रह्म, ब्रह्मादिक देवा ऐसा अगोचर, कैसा त्याचा पार जाणवेल. जानवे हा देव गवळीयाच्या भावे, जानवे हा देव गवळीयाच्या भावे, तुका म्हणे व्हावे संचित हे, माझी वाणी तुझे वर्णिन नाम, ऐसे देई प्रेम काही कळा पांडुरंगा करू. सचितानंद रूपाय विश्वोत्पत्त्याय दिहितवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. यं प्रवजन्तमं पेतमपेत कृत्यं दैपायनो विरह कातराजुहा, पुत्रेति तन्मयतया तरवो विनेदो, तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. चलतकुण्डलं विशालं प्रसन्नाननं नीलकण्ठं दयालं, मृगाधीश चम्राम्बरं मुण्डमालं, प्रियं शङ्करं सर्वनाथं भजामि. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती. जयांचे केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण, तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार. आता विठ्ठला आपल्या या सावरगाव या नगरीमध्ये, आणि फार मोठं गाव आहे. आज अनायसे रस्ता चुकला याच्याकडे जाता जाता, तर ते गावातून घुसलो, लक्षात आलं किती मोठं गाव आहे. आणि आता मंदिर लहान पडून राहिलं. आता आज तर या माझ्या माय माऊलीलाच जागा, माणसं कुठं आहे. पण तरी हे ओरडतात का आमच्या बायाला अधिकार नाही, बायाला अधिकार नाही, बायाला अधिकार नाही. मंदिरात तुम्हाला बसवलं, रस्त्यावर लोक बसले, तरी वैदिक धर्माच्या नावानं ओरड चालूच आहे का स्त्रियांना अधिकार नाही, स्त्रियांना अधिकार नाही. त्याचं कारण आहे, स्त्रियांना काल्याचं कीर्तन खूप आवडते. कारण की गवळणी असतात ना याच्यात, आणि सगळ्या गवळणी आल्या. पण काला कोणी केला. आणि एक अजून महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, थोडं बारीक आहे का बरं, महत्वाची गोष्ट लक्षात घ्या. बऱ्याच जुन्या लोकांचा असा समज होता ना, आताही तो प्रवाह चालतो का काल्याचा कीर्तनकार असा थोडस बुजुर्ग पाहिजे.
असा असा प्रवाह आहे लोकांचा. आमच्याकडे तसं होतं. आता काही काही कीर्तनकाराला कीर्तन नाही करतायत, तोंडातून लाळ गळून राहिली तरी करते. ते काय बोलते काहीच समजत नाही आपल्याला, पण ते लोकांचा आग्रह असते कोणीतरी. आता मला सांगा, काला करणारा कृष्ण किती वर्षाचा? जे चरित्र आपण विचार करतो ते 11 वर्षाच्या आतमधलं आहे. म्हणजे कृष्णानं काला 11 वर्षाच्या कमी काळामध्ये केला. दुसरा काला कोणी केला? ज्ञानेश्वर महाराजांनी काला केला. ज्ञानेश्वर महाराजांचं वय किती? 21च्या आतमध्ये. म्हणजे ज्या दोघांनी वारकरी संप्रदायामध्ये काला केला त्यांचं वय किती आहे? लहान वयाच्या माणसाला जर त्याचा अधिकार असेल तर त्याला काला करता येतो, हे वारकरी संप्रदायाने शिकवलं. 1400 वर्ष जगणारा पोरा राहला, त्याला 5 वर्षाची मुक्ताबाई शिकवते, हा वारकरी संप्रदाय. वयावरून विचार ठरत नसतो, वयावरून ठरत नसतो. आणि अनायशी कीर्तनाला आमचे मित्र रोशन महाराज आले. आज इथं येण्याचं निमंत्रण ताईनं दिलं, पण त्याच्या पहिले रोशन महाराजनं क्लिक मारून दिला होता का सावरगावला बहुतेक जागर काला तुम्हाला करावं लागेल. आणि मग संस्थांतर्फे आमंत्रण आलं. आमचे स्नेही आहेत. आता वास्तविक आम्ही काही सोबत शिकलो. माझ्या सोबत राहणारे काही माझ्यासोबत चांगले वागतील याचा काही भरोसा नाही. आणि हे तसं असते. ते जवळच्या लोकांना काय तितकंसं कळत नाही, दूरचे लोक. आणि माझा त्यांचा काही व्यवहाराचा संबंध नाही. संबंध कोणता आहे? ते माझे सोयरे सज्जन सांगाती पाय आठविती. आणि आज त्यांना कीर्तनाला जायचं आहे तरी ते कीर्तनासाठी आले. आणि मोरारी बापूंचं वाक्य आहे, कथा कीर्तन में कथाकार कीर्तनकार जब आते हैं ना तो कथा की शोभा और बढ़ती है. कथेची शोभा. आणि माझ्या दृष्टीनं तरी कोणी असो, लहान असो मोठा असो, कोणी असो, जो भगवंताचं गुणगान करतो ना तो माझ्या करता वंदनीय आहे, पूजनीय आहे, आदरणीय आहे. ते आलेले आहेत. आणि विषय काल्याचा मांडायचा आहे. आता काल्यामध्ये काय असते हे सगळ्याला माहित आहे, पण काल्याचा एक भाव मांडतो. तुम्ही तिकडे वृंदावनामध्ये वगैरे जर गेले तर तिकडे काल्याची परंपरा नाही, तिकडे 56 भोगाची परंपरा आहे. काल्याची परंपरा वारकरी संप्रदायानं स्वीकारली. त्याचं कारण काय माहित आहे? तुम्ही घरी जर जेवायला बसले, घरी जेवायला जर आपण बसलो तर वेगवेगळ्या गुणधर्माचे पदार्थ आपण वेगवेगळे खातो एकत्र करत. कोण जिलेबी भाजी एकत्र केली का? असते असे काही काही, नाही म्हणू नका. काही काही लोक काय खातील याचा. आमचा एक भजनी आहे ताई, तुम्ही ओळखता त्याला. ते भातही एकत्र करते, वरणही टाकते, भाजी टाकते, जिलेबी बी त्याच्यातच टाकते आणि ते खाते. मी म्हटलं तुझी बायको भाग्यवान आहे, चवीचं काही घेणं देणंच नाही ना. असं आपण व्यवहारात करत नाही, पण काल्यामध्ये सगळंच आहे. काल्यामध्ये आंबटही आहे, काल्यामध्ये गोडही आहे, काल्यामध्ये तिखटही आहे, काल्यामध्ये तुरटही आहे. ज्या 6 चवी असतात ना त्या 6 चवी सगळ्याच काल्यामध्ये आहेत. याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ काय आहे? जीवनामधल्या ज्या ज्या सगळ्या चवी येतात ना त्याला एकत्रित करता आलं तर काला घडतो, हा त्याचा भाव आहे. आणि काल्याला महत्व आहे, निश्चितच महत्व आहे. मग काल्याच्या कीर्तनामध्ये एक मर्यादा सुद्धा सांगितली. कोणती मर्यादा? चरित्र Yeah,
प्रमाण आहे. गुरुवरे अमृत बुवाजी चाला म्हणायचे अशा, चरित्र ते उच्चारावे केले देवे. आणि एक वैशिष्ट्य सांगू का तुम्हाला, एक वैशिष्ट्य. बाबा उभे राहा, बस बस झालं. उशिरा आल्यावर पाया वगैरे पडायच्या भानगडीत नाही पडायचं. हा, पहिले यायचं, मग मधात विक्षेप नाही करायचं. हे आमचं मोठं अवघड काम आहे. भजनी विक्षेपतेची पण मरण होते. त्याच्यामुळे आपलं वेळेवर यायचं. उशिरा आलं तर मग जिथं जागा भेटेल तिथं ऍडजस्ट होऊन जायचं. हो, काही बी जे काही असेल ते तुम्ही बाकीचे समजू नका मला. विठ्ठला विठ्ठला. माझी काय लिंक तुटते, मग मजा नाही येत त्याच्यामध्ये. आणि तुकोबाराचं प्रमाण आहे, भजनात विक्षेप नको, म्हणून शांत चित्ताने ऐका. वैशिष्ट्य बघा कसं आहे. कृष्णानं जे चरित्र केलं ना त्याचा फक्त उच्चार करायचा आहे, आणि रामानं जे चरित्र केलं ते करायचं आहे. पण जगाचा जोर कशाकडे आहे? ते रामानं जे केलं ते ऐकतात, आणि कृष्णानं जे केलं ते करण्यावर जोर आहे. ते करता येत नाही. कृष्ण खोटा बोलला तरी धर्म आहे, कृष्ण खोटा बोलला तरी धर्म आहे. आणि कृष्णाचे एक वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो. बाकीचे अवतार जे आहेत त्या अवतारामध्ये तुम्हाला मर्यादा सापडेल, कुठं काही सापडेल, बऱ्याच गोष्टी सापडेल. कृष्णाचं वेगळंच आहे. काय वेगळं आहे कृष्णाचं? त्यानं चोरी केली तरी त्याच्या लीला. बरं, तो हारला, बरं युद्धामधून पळून जाणं चांगलं आहे का? चांगलं आहे, पण तरी त्याचं गौरव रणछोडदास भगवान. मग त्याचा का सगळा विचार करायचा? आमच्या संतांनी फार सुंदर विचार केला. त्याचं सगळंच चांगलं आहे, त्याचं चरित्रही चांगलं, त्याच्या लीलाही चांगल्या. दुसरं, जे कोणाचंच चांगलं नसते शरीर, त्याचं शरीरही चांगलं. कान्होबा तुझी भोगडी चांगली, कान्होबा तुझी भोगडी चांगली, कान्होबा तुझी भोगडी चांगली, कान्होबा तुझी देवाचं सगळंच चांगलं. तुकोबारायांनी ते शब्द वापरलेला, बहुबरा बहुबरा, देवासारखा बरा कोणी नाही. आणि अशा बऱ्याच चरित्र ऐकलं, त्या चरित्राचा विचार केला. आता कोणी याला चरित्र म्हटलं, कोणी याला लीला म्हटलं, गायीनं ते लीला चरित्र, कोणी पवाडे म्हटलं, आणि यशोदेनं काय म्हटलं, गवळणींनी काय म्हटलं, खोड्या नको करू, खोड्या म्हटलं. आता त्याच्या खोड्या सुद्धा किती वर्षापासून ऐकतात हो लोक, किती वर्षापासून त्याच्या खोड्या ऐकतात. काय आहे नेमकं? आणि या खोड्या, या चरित्रामध्ये मुख्य विषय एक आहे. तो विषय या कृष्णावर प्रेम करणाऱ्या ज्या आहेत ना, त्या गवळणी आणि गोपाळ आहेत. आणि म्हणून नारदानं सांगितलं, तुम्हाला भजन करायचं, तुम्हाला परमार्थ करायचा, तुम्हाला अध्यात्म करायचा, तर कोणासारखं करा, यथा व्रज गोपिकाना. तुकोबाराय कोणाचंच नाव घेत नाही. तुकोबाराय, अहो मी तर खूप प्रयत्न केले शोधण्याचे, म्हटलं एखाद्याचं तर सापडत. आणि कीर्तनकाराचा तर काय राग होता काय मी, कीर्तनकाराला ते जेवढं झोडपलं ना तुकाराम महाराजांना, तेवढं कोणालाच नाही झोडपलं. पण ते तुकोबाराय सुद्धा त्या गवळणी ज्या आहेत ना, त्या गवळणीचं वर्णन करतात.
धन्य बाया ऐशा नारी घरी दारी नांदती. त्या बाया त्या नारी धन्य आहेत. संतांनी आम्हाला धन्य म्हणावं, तुकोबारायांनी आम्हाला धन्य म्हणावं. ज्ञानेश्वरीमध्ये ओवी फार सुंदर आहे. सज्जनी आपुला मनितला. सज्जनानं संतानं साधूनं आम्हाला आपलं म्हणावं. त्याच्यासाठी काय करावं लागेल? आम्हाला देवाला आपलं म्हणावं लागेल. त्या गवळणीचा एकच विषय होता, एक विषय तो सकळांचा एकच विषय होता. ते इंद्रेशजी एक सुंदर पद म्हणतात, हम तुम्हारे है प्रभु जी तुम हमारे हो, हम तुम्हारे ही रहेंगे ए मेरे प्रियतम, तुम हमारे हो प्रभु जी हम तुम्हारे हैं, तुम हमारे ही रहोगे हे मेरे प्रियतम. त्या गवळणीचं ज्ञान बघा थोडस. गवळणीच मी कशा करता बोलतोय? देवाची जाणीव व्हावी आम्हाला, देवाची जाणीव व्हावी. मी काल एक शब्द बोलून गेलो होतो, आमच्या दोषाचं चिंतन आम्हाला करता यायला पाहिजे, पण त्याच्याकरता जाणीव तर झाली पाहिजे. ज्ञान होणं वेगळं, ज्ञानाची जाणीव होणं वेगळं. हे वाक्य मोठं अवघड आहे, मला माहित आहे, मला त्याची जाणीव आहे. आणि दुपारी 1 वाजता असे वाक्य बोलणं चुकीचं आहे. विठ्ठला विठ्ठला. आम्हाला ज्ञानेश्वरीच्या ओवीचं जाणीव आहे का? आम्हाला गाथेतल्या अभंगाचं ज्ञान असेल, जाणीव आहे का? जाणीव आहे का? जाणीव झाली पाहिजे. देव कोणाला माहित नाही, कोणाला माहित नाही देव, पण देवाची जाणीव झाली का? रोज आपण आरतीमध्ये म्हणतो, दर्शन हेळा मात्रे. किती वाऱ्या झाल्या आपल्या? लोक आम्हाला सांगतात, महाराज आमच्या किती वाऱ्या झाल्या माहित आहे? किती? 41. मी तर 41 वर्षाचा. मग तुमच्या जन्मापासून पहिलेपासून जात होतो, आणि ते सांगता सांगता तंबाखू घोटते. जाणीव झाली? जाणीव झाली का? परमार्थाची जाणीव व्हावी. जे मी मगा उदाहरण बोलून गेलो होतो, 1400 वर्षापर्यंत चांगदेव जगला, जाणीव झाली नाही. 5 वर्षाच्या मुक्ताबाईपाशी जाणीव होती. आम्ही आमच्या जीवनाचा विचार करा. देव जाणता येतो का आम्हाला? संत जाणता येतात का आम्हाला? परमार्थ जाणता येतो का आम्हाला? आणि मी पुन्हा काल एक वाक्य बोललो होतो, कदाचित तुमच्या लक्षात राहिलं नसेल. घर बांधणं, मोठी गाडी घेणं, हे लौकिक जीवन जे आहेत ना, हे लौकिक जीवन याची नोंद अस्तित्व घेत नाही. पण ज्यांच्यामध्ये जाणीव आहे, ज्यांच्यामध्ये रस आहे, ज्यांच्यामध्ये समज आहे, त्याची जाणीव अस्तित्व सुद्धा घेते. त्या गवळणी काय करत होत्या हो? कुठं शिकल्या होत्या? जगद्गुरु तुकोबारायांची जाणीव विकसित झाली कुठंच न शिकणारे, स्वप्नामध्ये गुरुचा उपदेश प्राप्त करणारे जगद्गुरु तुकोबाराय आज विद्यापीठामध्ये त्यांच्यावर अध्ययन केलं जाते. तरी कळत नाही, तरी कळत नाही. आमची जाणीव, आम्ही आम्हाला काला भेटला पाहिजे, काला भेटला पाहिजे. काला म्हणजे नेमकं काय? जाणीव होणं म्हणजे काला आहे. रस निर्माण होणं म्हणजे काला आहे. आणि संतांना हा रस प्राप्त झाला. गवळणींच्या जीवनाचा जर विचार केला ना, गवळणीचं पुण्य इतकं होतं की त्यांना देव जाणवला. आणि तुम्हाला जर तो जाणवून घ्यायचा असेल तर त्याच्याकरता गवळणीचाच भाव लागतो, पुण्य लागते. ही गोष्ट अभंगाच्या शेवटच्या चरणात
जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आहे आज जो सेवेकरता घेतलं. तुम्ही म्हणसाल महाराज शेवटच्या चरणात कसे काय गेले, तुम्ही काय माय मालक आहे का? मी भूमिका तशी मांडायची होती आणि मग लक्ष राहते का महाराज कुठे घुसू शकतात बा. थोडस बाहेरची मंडळी, गेटवरची मंडळी, आता कोणालाच आतमध्ये येऊ नका, बाहेर हाऊसफुल झालं म्हणून बोर्ड लावा, तिथं बोर्ड लावून द्या हाऊसफुल म्हणून. विठ्ठला विठ्ठला. शब्द फार महत्वाचे आहे. जाणवे हा देव गवळीयाच्या भावे. आणि म्हणून कृष्ण परमात्मा बघा, जो कोणाच्याही माग नाही जात, योगियाचे ध्यानी ध्याता ना तुळशी, पण तो आमच्यापाशी. चांगले यज्ञ, याज्ञिक, मांत्रिक, तपस्वी जंगलामध्ये त्याच्याकरता सगळं घरदार सोडून गेले, आणि हा कोणापाशी जातो? गवळीयाची ताक पिरे कोण पोरे चांगली. कोणते चांगले होते? काय फेशियल करत होते काय साबण, काय नेमकं करत काय होते? कोण पोरे चांगली, गवळीयाची ताक पिरे. त्या स्त्रिया कोणत्या चांगल्या होत्या? पण कृष्ण का त्यांच्यापाशी जातो? कारण एकच आहे, त्यांचा भाव चांगला होता. काल मी जो अभंग कीर्तनाला घेतला होता त्याचा अंतराय होण्याचं एक कारण हाही आहे, अशुद्ध भावामुळे देवापासून अंतराय होतो. म्हणून मुक्ताबाईचा अभंग आहे ताटीचा, शुद्ध ज्याचा भाव झाला देव दुरी नाही त्याला. ज्याचा भाव शुद्ध झाला त्याला देव दूर नाही हो, त्याला देव दूर नाही. आणि भाव किती चांगला आहे बघा. एका महाराज, रोशन महाराज, एका कवीनं फार सुंदर एक कथा लिहिली. कोणत्या ग्रंथातली आहे मला माहित नाही, पण फार सुंदर आहे. एक वेळा राधा आणि कृष्ण फिरता फिरता त्यांची भेट झाली. आता वास्तविक ग्रंथामध्ये असं वर्णन नाही. कृष्ण जेव्हा गोकुळ वृंदावन सोडून गेले, पुन्हा त्यांची तिकडे एंट्री झालेली नाही, पुन्हा त्यांची भेट झालेली नाही राधेसोबत. पण एका कवीनं फार भाव खूप चांगला आहे त्याचा, आणि सहज भेट झाली. भेट झाल्याबरोबर कृष्ण आणि राधा यांची नजरानजर झाली. आणि ज्यांच्या भावना सारख्या असतात ना, त्यांना शब्दानं बोलायची गरज नाही, त्यांचे डोळेच एकमेकासोबत बोलतात. एका हिंदी कवीनं फार सुंदर लिहिलेला आहे, आंखों ने आंखों से मुलाकात कर ली, आंखों ने आंखों से मुलाकात कर ली, रहे दोनों खामोश लेकिन बात कर ली.
कोणीच बोललं नाही. डोळ्यामधून अश्रू आले कृष्ण परमात्म्याच्या. राधा म्हणू लागली, का रे कृष्णा, का रडतो? तू तर राजा आहे ना द्वारकेचा, का रडतो? म्हणे, का ग मला उचकणं देते? आमच्यासाठी तू नाही, माझ्यासाठी तू नाही रडले का? ते म्हणे, तुझ्यासाठी नाही रडलो, तुझ्यासाठी नाही रडलो. कारण का त्या उद्धवानं गोपींना साष्टांग प्रणिपात केला. 2-3 दिवसाकरता फक्त कृष्णाचा निरोप घेऊन जाणारा उद्धव का त्या वृंदावनामध्ये थांबला, राधेला त्यानं गुरु केलं? कारण काय आहे? ती राधा सांगू लागली, आम्हाला द्वारकेच्या कृष्णासोबत घेणं देणंच नाही. आमचा कृष्ण गोकुळातला आहे, आमचा कृष्ण वृंदावनातला आहे. आणि तो कृष्ण कसा आहे? तू द्वारकेतला कृष्ण आहे म्हणून सुदामाला तुझ्यापाशी यावं लागलं. तू गोकुळातला कृष्ण असता तर तू सुदामापाशी गेला असता. तू द्वारकेतला कृष्ण आहे. आणि आमची भक्ती परंपरा सांगते की आम्हाला देवापर्यंत जावं लागत नाही, देवच आमच्यापर्यंत येतो. सुखे येतो घरा नारायण. म्हणे, अरे कृष्णा, तू द्वारकेचा राजा झाला, तू मथुरेमध्ये गेला, आणि तू जर गोकुळातला असता, सुदामाला तुझ्यापर्यंत यावं लागलं नसतं, तू सुदामापर्यंत गेला असता. आणि तू स्वतःला मोठं समजतो, पण तुझा जन्म जिथं झाला तिथं लोक तुझं भजन करत नाही. भजन कोणाचं करतात? आज वृंदावनामध्ये भजन कोणाचं आहे? तिथचं एक प्रसिद्ध भजन आहे, हमारो धन राधा श्री राधा श्री राधा, हमारो धन राधा श्री राधा श्री राधा, परम धन राधा 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 राधा, परम धन राधा 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 राधा, हमारो धन राधा श्री राधा. त्या गवळणीच्या भावामध्ये इतकं सामर्थ्य आहे, त्या गवळणीच्या प्रेमामध्ये इतकं सामर्थ्य आहे. आज सुद्धा त्याच राधेला गुरु मानणाऱ्या, त्याच राधेचं भजन करणाऱ्या प्रेमानंद महाराजांनी चुकीचे लोक सुद्धा दुरुस्त केले. कुठं गेले नाही, वृंदावनामध्ये बसून आहे, फक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रवचन करतात. थोडेसे बिमार पडले होते तर चांगले चांगले संत त्यांच्याकडे गेले, आणि त्यांची नम्रता बघा, नम्रता बघा. जेव्हा ते शरणानंदजी महाराज गेले ना, ते म्हणाले, नहीं मैं आपके आगे आसन पर नहीं बैठ सकता हूं, आप मेरे आसन पर बैठिए, मुझे आपके पैर धोने हैं. ही नम्रता कुठून आली? जाणवेल हा देव गवळीयाच्या भावे. त्या मातीचं ते सामर्थ्य आहे, त्या मातीचं ते सामर्थ्य आहे. अहो, आळंदीमध्ये गेल्यानंतर कोणी म्हणेल असं झालं तसं झालं, पण आज आळंदीच्या मातीचं सामर्थ्य आहे. आळंदीच्या मातीमध्ये पोरगा जर फक्त 1 वर्ष जाऊन राहिला, काहीच नाही शिकला, फक्त गावाकडं चांगलं धोतर जरी घालून आला ना, गावातले सगळे लोक माऊली म्हणून पाया पडतात. हे ज्ञानोबारायांच्या पायाच्या मातीची ताकद. फक्त पाय, फक्त आळंदीत राहिला, काहीच नाही केलं. असे बरेच असतात, फक्त धोतरच चांगलं घालतात. विठ्ठला विठ्ठला. पण तरीही माऊली काय करते? माऊली त्याच्यावर उपकार करते. तो जेव्हा गावात जाते ना, लोक म्हणतात माऊली आहे,
लोक म्हणतात माऊली आहे. मी त्या बीड जिल्ह्यामध्ये कीर्तनाला गेलो होतो. जिथं कीर्तनाला गेल्यानंतर ज्यांच्या घरी गेलो ना, त्यांनी खूपच हे केलं. म्हटलं बा नको, इतकं करू नका. म्हटलं तुम्ही इतकं व्यक्तिवादी कशाला बनता. त्याने शब्द फार सुंदर वापरले होते. म्हणे महाराज, आम्ही ज्ञानोबारायांना पाहिलं नाही, आम्ही तुकोबारायांना पाहिलं नाही, आम्ही भगवान बाबांना मानणारे आहोत. भगवान बाबांमुळे आम्ही आहोत. आम्ही भगवान बाबाला पाहिलं नाही. भगवान बाबा ब्रह्मचारी होते, त्यांनी ज्ञानेश्वरीची सेवा केली. तुम्ही ज्ञानेश्वरीची गाथेची सेवा करता, आमच्यासाठी तुम्ही भगवान बाबा आहे. कोण म्हणते कोणाला. आणि असे शब्द जेव्हा लोक काढतात ना, आमची जबाबदारी वाढत जाते. आमची जबाबदारी वाढत जाते. काल जो मुद्दा पुन्हा मांडला होता, आत्मपरीक्षण करा, आत्मनिरीक्षण करा, आत्मविश्लेषण करा. आत्मचरित्र खरे नसतात. ज्याला इंग्रजीमध्ये ऑटोबायोग्राफी म्हटलं जाते. कोण स्वतःविषयी खराब लिहिणार आहे का? कोणी लिहत नाही. त्या गवळणी म्हणतात, देवा आमची एकच अपेक्षा आहे. काय? आमची एकच अपेक्षा आहे, जी तुकोबारायांची अपेक्षा आहे. तू सुखी राहा, तू सुखी राहा. आम्हाला हे का नाही जाणवत? आम्ही भक्ती कशासाठी करतो? देव आनंदी व्हावा याच्या करता करतो, की आमच्या गरजा भागावा याच्या करता करतो? काय काला मिळेल तुम्हाला? कसा मिळेल सांगा? आम्हाला परमार्थ कळलाच नाही. सप्ते खूप चालू आहे, कथा खूप चालू आहे, गर्दी खूप चालू आहे, सगळं खूप चालू आहे. लोक काल्याकरता गर्दी करतील. आज मी येता येता 2-3 गावाचे हे लागले. आज सावरगावची लाई आहे, आज सावरगावची लाई आहे. पण आम्ही तो काला घेतो. काला घेतल्यानंतर पुढच्या वर्षाचा काला येईपर्यंत, पुढच्या वर्षाचा सप्ताह येईपर्यंत आपण हाही विचार केला पाहिजे, मागच्या वर्षीपेक्षा आपल्यामध्ये काही परिवर्तन आहे का? आहे का बदल? कालाच खाता. बदल जर होत असेल तर काला, आणि बदल जर नसन होत तर मुरमुरे. विठ्ठला विठ्ठला. माझ्या शब्दांचा राग मानू नका. शब्दांचा राग मानू नका. मी काल्याचा अनादर करतो असं नाही. आपल्याला तर काल्याचाही आदर करता येत नाही. काही काही गावात तर फेकतेत ते. अरे जो काला ब्रह्मदेवाला नाही भेटला, जो काला इंद्राला नाही भेटला, तो फेकता कशाला? व्यवस्थित घ्या. कुठं तीर्थ फेकतात, कुठं काला फेकतात. काही दिवसांनी कीर्तनकाराले धरून फेका. काय झेला कोणाला पाहिजे तर झेला रे, झेलावरची वरी झेला. विठ्ठला विठ्ठला. विनोदासाठी बोलतो असा अर्थ करू नका बरं. आम्ही करतो काय 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 करतोय आम्ही? काला फेकायची वस्तू आहे का? बरं, काल्याची असे देव जडी झाले. आम्हाला काल्याचंच महत्व नाही कळलं ना. या बालक्रीडेला काल्याच्या अभंगामध्ये हे जे वर्णन आहे बालक्रीडेचे, जुने कीर्तनकार सांगायचे, महाराज विषारी प्राण्याचा दंश जर झाला ना, ज्यांची तुकोबारायांच्या गाथेतल्या बालक्रीडेच्या अभंगावर विश्वास होता ना, त्याचं विष उतरत होतं. हे फळावरची मंडळी यांनी माहित असेल, यांना ऐकलं असेल. त्यांचं विष सुद्धा उतरत होतं या बालक्रीडेच्या अभंगामध्ये. याच्यामध्ये मंत्राची शक्ती आहे. हा देव आम्हाला जाणवेल, परमार्थ आम्हाला जाणवेल, फक्त त्याच्याकरता गवळीयांचा भाव घ्यावा. महाराज, हा न कळण्याचं कारण काय आहे? एक हिंदीमध्ये वाक्य बोलू का? नीट आहे का बरं? जिनमें अहम है और जिनमें वहम है, वो सोहम और कोहम तक नहीं जा पाते. ज्यांच्यामध्ये अहंकार आहे, ज्यांच्यामध्ये संशय आहे, ते पोहोचू शकत नाही. आणि देवावर, कृष्ण परमात्म्यावर असा संशय चांगल्या चांगल्यानं घेतला, चांगल्या चांगल्यानं घेतला. त्याच्यामध्ये एक तो 4 तोंडाचा आहे.
त्याचं नाव चार तोंडाचं काय लय जण थोडी आहे, एकच आहे ना ब्रह्मदेव. तो चार तोंडाचा आहे. म्हणजे त्याला किती तोंड आहे? चार. म्हणजे चार डोके, तेही प्युअर, संसारानं घासलेले नाही. प्युअर चार डोके, प्युअर बुद्धिमत्ता, ज्यानं हे सगळं जग निर्माण केलं, हे सगळं करून राहिला, तो ब्रह्मदेव. पण त्या ब्रह्मदेवाला सुद्धा दोन गोष्टी कळल्या नाही. तुकोबारायांचे शब्द आहे. तुकोबाराय म्हणतात, त्या ब्रह्मदेवाला जर सांगितलं का संताचं मोठेपण तुम्ही सांगा, त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर, त्यांचा महिमा वर्णू मी पामर, तुकोबारायांचे शब्द आहेत. नीट ऐका. तुकोबारायांना विचारलं संतांविषयी काही सांगा, तुकोबाराय म्हणतात त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर, जो न कळे साचार, ब्रह्मदेवालाही कळत नाही. आणि ज्ञानोबारायांचं वर्णन असं आहे, ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात, जीव मोठा होऊन होऊन फक्त ब्रह्मदेवापर्यंत जाऊ शकतो. ब्रह्मोशान परते वाढले नाही जीवाते. ब्रह्मदेव होऊ शकतो, आपण काही होत नाही, फक्त ऐकून घ्या. आपण नाही होणार, फक्त ऐकून घ्या. पण त्या ब्रह्मदेवाला सुद्धा हा कृष्ण कळला नाही. तीच गोष्ट अभंगाच्या 4थ्या चरणात.
तुम्ही नाश्ता बिष्टा नाही केला का दिंडीत? टाळ्या वेळ वाजून नाही राहिले तुम्ही सगळे समोर याय ना, समोर सांगते का घेतला का? आले बिचारे, इतकं चांगलं काही विचार नाही करून राहिले. चौथ्या चरणामध्ये ब्रह्मादि का देवा ऐसा, लोक म्हणतात आम्हाला देव नाही कळत. काही हरकत नाही ना, ब्रह्मादि का देवा ऐसा त्यालाही नाही कळला. आणि मग एक लीला याच्यामध्ये कृष्ण चरित्रामध्ये आलेली आहे. डोंगरे बाबा सांगायचे. या 3 लीला सांगत असताना शुकदेव महाराजांना समाधी लागत होती म्हणून. डोंगरे बाबाचे ते भागवत रहस्य नावाचा ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये वर्णन आहे. एक सुदामदेवाचं चरित्र ते सांगत असताना शुकदेवांना समाधी लागत होती. दुसरं ही लीला जी ब्रह्मदेवानं लेकरं किडनॅप केली, गाई वत्स सगळं किडनॅप केलं होतं. का किडनॅप केलं होतं? तर कृष्ण परमात्मा चरित्र करू लागला. आणि कोणतं चरित्र करू लागला? तर त्यानं 2 पद्धतीचे चरित्र केलेले आहे असं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात. रांगता गोधने राखीता आहे, रांगता गोधने राखीता आहे, रांगता केलं, एक गोधने राखता राखता, चालही त्यांनी रांगता रांगता म्हटली. रांगता गोधने राखीत आहे. मग 2 पद्धतीचं चरित्र केलं. ही जी लीला आहे ना, ज्या लीलेची समीक्षा या अभंगामध्ये केली, ही गोधन राखता राखता. आणि मग गोधन राखायला कृष्ण परमात्मा गेले. आणि गेल्यानंतर त्यांचे मित्र मंडळी होते आणि खेळ खेळू लागले. खेळ खेळणं वाईट नाही बरं, गेम खेळले पाहिजे आजच्या भाषेमध्ये, पण मोबाईलवर नाही. या मोबाईलच्या गेमनं तो पोरायचा गेम केला. हा गेम नाही, गेम खेळायचे. मुलांनी खेळ खेळलेच पाहिजे. काही लेकर मायबाप आम्हाला काय म्हणतात, महाराज आमचा पोरगा इतका शांत आहे. मी एकाले म्हटलं इतका जर शांत आहे तर गणपतीच्या वेळेस मूर्ती आणू नको, यालेच पाटावर बसव. मुलगा शांत नसला पाहिजे, मुलगा खोडकरच असला पाहिजे. मुलगा खोडकरच असला पाहिजे. म्हणून कोणताही मुलगा जर जन्माला आला तर प्रत्येक आईची अपेक्षा असते, आमचा पोरगा जो आहे ना तो कृष्णासारखा असला पाहिजे, थोडासा खोडकर असला पाहिजे. कारण की असं म्हणतात, जे लहानपणी खोडकर असतात ते मोठेपणी चांगले होतात, आणि जे लहानपणी मुक्या माजाचे असतात ते मोठेपणी लय लोकांना त्रास देतात. असं लोकांचं माझं काही मला काही याच्याबद्दल माहिती नाही, मी काही मानसोपचार तज्ञ नाही, पण असं लोकांचं मत आहे. तुम्ही आपापल्या आजूबाजूचे पहा, ते लहानपणी कसे होते, मोठे कसे झाले, आणि मग तुम्ही ठरवा. आणि ठरवल्यानंतर त्याची यादी करा आणि मला पाठवून द्या. ऐका, मूळ मुद्दा ऐका बरं.
कृष्ण परमात्मा जे होते ना ते गोपाळांसोबत खेळ खेळू लागले. नाना दाखवला म्हणून खेळ थांबले, कारण की 1:30 वाजले. खेळ थांबवले पाहिजे ना, कारण की पहिलेच सांगितलं 2 पर्यंतच करायचं आहे. मग जास्त खेळणं बरं. मला एक म्हणायचं आहे, हे खेळ म्हणता म्हणता गाता गाता जर इतका आनंद येऊन राहिला, त्या कृष्णासोबत खेळता खेळता गोपाळांना काय आनंद आला. आणि खेळाचं वैशिष्ट्य आहे,
खेळामध्ये बाकी सगळं विसरलं जात. खेळामध्ये आता खेळच नाही राहिले. म्हणून मी काल जे म्हटलं ना, पोरांच्या चेहऱ्यावर तेज काऊन नाही राहिलं. मला बरेच जण म्हणते, महाराज तुम्ही 41 वर्षाचे नाही. तुम्ही म्हणसाल महाराज काऊन, तुम्ही खेळतो. कोणते खेळ खेळतो आम्ही, कोणते खेळ खेळतो. सगळ्यात सुंदर खेळ सांगू तुम्हाला, सगळ्यात सुंदर खेळ आहे भगवंताच्या नामस्मरण. आणि सगळेजण नामस्मरण करणारे बघा, सगळेजण परमार्थ करणारे बघा, त्यांच्या चेहऱ्यावर एक आभा आहे, त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रज्ञा आहेच ती. त्या राधेचं तेज जे होतं, ते राधेचं तेज उद्धव म्हणतो की कसं काय आलं, कसं काय आलं. लोक आम्हाला म्हणतात महाराज तेज लय आहे. आम्हाला काय डवऱ्याला जा लागते, घरातच राहणार, मस्त मलाई तूप खाणं आहे. महाराज तर चांगलाच दिसणार आहे. शरीर चमकणं याला तेज म्हणत नाही, चरित्र चमकणं याला तेज म्हणत. शरीर तर कोणाचंही चमकते हो, चरित्र चमकलं पाहिजे. 21 वर्षाच्या वयामध्ये चमकवलेलं चरित्र आजही 750 वर्षानंतरही चमकून राहिलं. पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्ञानोबारायांच्या जन्मशताब्दीचं 750 वर्ष साजऱ्या केलं चाललं. कोण आहे पिढीमध्ये, कोण आहे. चारही भाऊ तसेच राहिले. काही काही लोक आम्हाला भीती दाखवतात, महाराज मग तुमचं कसं होईल. तू तर आलं तर पाय, तुरे 4 लेकरं असून का एक लेकरू धड बोलत नाही का असं. आम्ही त्याचं भजन करतो ते आम्ही पाहून घे, पांडुरंग पाटील आम्ही ते आम्ही पाहिलं. तू कशाला मनात विनाकारण हे करू राहिला. विठो तुझे माझे राज्य नाही दुसऱ्याचे का, दुसऱ्याकडून अपेक्षाच नाही. चुलीत घाला कोणाले लाकडं हो, स्वयंपाक शिजवाले विठ्ठला विठ्ठला. माझा मुद्दा नीट लक्षात घ्या. कृष्ण परमात्मा खेळू लागला आणि सगळे गोपाळ खेळू लागले. आणि खेळता खेळता मग कृष्ण परमात्म्यानं सांगितलं काला करायचा नाही बरं आपल्याला, थोडस मला कथा सांगायची आहे म्हणून. आणि मग सांगितलं कृष्णानं आज आपल्याला काला करायचं, काला करायचं. पोरं म्हणे काय काला काय असते आम्हाला नाही माहित. अबे म्हणे का काल्याचं कीर्तन पाहिलं नाही का तू. अरे म्हणे आम्ही कुठे कीर्तनाला जातो. मग कुठं जाता ना, चाले डीजे. काला काला माहित नाही तुम्हाला. म्हणजे मी तुम्हाला सांगतो कसा काला करायचा. आणि कृष्ण परमात्मा काला करू लागले. तुकोबारायांसारख्या संतांनी वर्णन केलं तो काला किती महत्वाचा असेल, की सगळे जे स्वर्गातले लोक होते, स्वर्गातल्या देवता होत्या ना, स्वर्ग ओस पडला. आजी सगळा अमरावती म्हणजे हे आपली नाही बरं, स्वर्गाला अमरावती म्हणतात. ती अमरावती ओस पडली, कोणीच नाही तिथं. तिथं काय कमी आहे. कामधेनू आहे, चिंतामणी आहे, कल्पतरू आहे. सगळं सोडून दिलं काला पाहायला. आणि पाहू लागले, खायला नाही फक्त पाहायला. पण पाहू लागले पाहू लागले. सगळे देवता हुशार होते. ते म्हणे आपल्याला देत नाही. कारण काला कोणाला भेटतो, वैष्णवनिका. काला वाटू एकमेका हे ठीक आहे, पण कोणालाही नाही. वैष्णव बनावं लागते, वारकरी बनावं लागते. वेशाचं नाही, वृत्तीचं वारकरी बनावं लागते, तेव्हा काला मिळतो. आपल्याला भेटणार नाही. एक जण जर असा जास्त हुशार होता, तो म्हणे मै हो ना.
हिंदी बोलला तो. मी आहे ना, तुम्ही कशाला काळजी करता. म्हणजे मग काय करायचं. म्हणजे एक काम करू ना, नाही का तसा भेटेना, चव तर भेटल थोडीशी. एक काम करू काय म्हणे, काल्याचे हात खरकटे राहतीलच ना, ते काय तसेच थोडी पुसतील. यमुनेच्या डोहावर काल्याचे ते हात धुवायला येतील, मग जे काही शीत पडतील ते खाऊ. आता यांनी मनात काय विचार केला हे कृष्णाला पहिलेच लक्षात आलं. आणि कृष्णाने विचार केला म्हणे यांचा हेही बजेट जमू द्यायचा. सगळ्या पोराला सांगितलं एक सूचना लक्षात ठेवा, काय रोज तुम्ही यमुनेच्या डोहावर हात धुवायला जाता, आज धुवायचे. म्हणे कृष्णा असं बरं आहे का. अरे म्हणे तुम्ही त्याची काळजी करू नका. अरे म्हणे मग हे चिकट चिकट कुठं ठेवायचे. ते म्हणे पुसा. तेव्हापासून पोरायनं इथं हात पुसणं चालू केले. कोणाच्याही चड्ड्या तुम्ही लहानपणी पाहितच खराब होत्या. देवानं अशा जागेवर हात पुसायला लावले का हे जे स्वर्गातले देव होते ना, दुसरीकडे कुठं लावले असते तर माशी बनून ढेरीवर बसले असते. आता ढेरीवर माशी बनून बसता येईल, पण माशी बनून टिरीवर बसता येईल का. अशा जागेवर हात पुसायला लावले का तिथं माशी बनून बसणंही कोणाला लाज वाटण्यासारखी होतं. भेटू नाही त्याला. आणि याची झाली बातमी. आणि ब्रेकिंग न्यूज TV9, ABP सगळ्या याच्यामध्ये बातमी गेली. आणि ही बातमी ब्रह्मदेव असेच बसले होते. एकदा टीव्ही लावला ब्रह्मदेवानं, टीव्ही लावल्याबरोबर खाली ब्रेकिंग न्यूज. कशाची ब्रेकिंग न्यूज येते हो आता. आणि काय करतील काही नाही, जिवंत माणसाला मारून टाकते. ते धर्मेंद्र बिचारा जिवंतच होता, मारून टाकला त्या दिवशी. खरंच मारला ना. लोकांनी स्टेटसही ठेवले. आणि मी संध्याकाळी बातमी लावून पाहिली तर ते म्हणे डिस्चार्ज भेटला आणि घरी गेला. एक वाक्य बोलू का. वृत्तपत्रांनी किंवा टीव्हीनं मीडियानं ब्रेकिंग नाही बिल्डिंग न्यूज दिल्या पाहिजे. अरे ब्रेक काय करता, बिल्ड करा ना. नेशन बिल्ड करायचं आहे का ब्रेक करायचा आहे. आतंकवाद्याच्या बातम्या देतात म्हणजे ते हुशार झाले पाहिजे. विमान पडलं नाही काही नाही, 2-4 चॅनलवाल्यानं विमान पडलं. काय काय करतो आम्ही. आणि पाहिली यानं बातमी, याला मोठी क्युरिओसिटी ब्रह्मदेवाला. म्हणे देवाला काला भेटला नाही म्हणजे काला काहीतरी व्हॅल्युबल असला पाहिजे. त्यांना नाही भेटला तर आपल्यालाच भेटला पाहिजे. हे सगळं कोण निर्माण केलं. मीच निर्माण केलं. मला काला भेटला पाहिजे. मग काला कोणाला देतो. गोपाळांना. हा गोपाळ नाही बनला, गोपाळासारखा बनला. तेच हाफ चड्डी, फाटके तुटके ते ठिगळ लावलेले. आणि तसा बनून मस्त गेला. गळ्यात तुळशीची माळ घातली आणि बनून गेला. बनून गेल्यानंतर कृष्ण परमात्मा काला वाटत होता. आणि काला वाटता वाटता हाय गेला. गर्दी आहे याला वाटलं हात घालून घेऊ, भेटून जाईल. यानं हात पुढं केला का कृष्ण तोंड फिरवत होता. याला पहिले वाटलं गर्दी आहे म्हणून असं होते का. नाही, 4दा झालं. 4ही दिशेनं यानं तोंड फिरवलं. कृष्णानं काला दिला. याच्या लक्षात आलं गर्दीमुळे नाही, हा दर्दी आहे. हा आपल्याला काला देत आणि आता बेमानी केल्याशिवाय पर्याय. मग काय करायचं. आणि हा अहंकारी. कृष्णानं अवतार घेऊन 2 कामं केले. राक्षस मारले, देवाचा अहंकार रूपी राक्षस मारला. इंद्राला झाला होता तेव्हा गोवर्धन लीला केली. आणि ब्रह्मदेवाला झाला तर हे लेकर किडनॅप वाला झालं तेव्हा ही लीला केली. आणि अहंकार मारला त्यांचा. नाही नाही भेटत ना तर एक काम करतो. मला भेटत नाही तर कोणालाच नाही. मला भेटत नाही तर कोणालाच नाही. अहंकारी माणसाचं असंच असतं. आणि त्यानं पूर्ण काला बंद करण्यासाठी त्यानं विचार केला, काला होण्यासाठी काय पाहिजे. एकटा करू शकते का. कीर्तन होण्यासाठी काय पाहिजे. पकवाजी पाहिजे, गायक पाहिजे, टाळकरी पाहिजे, हे सगळं पाहिजे. साऊंड पाहिजे, सगळं पाहिजे ना. काला करण्यासाठी गोपाल तर लागतील ना. ब्रह्मदेवानं सगळे लेकरन, सगळ्या ज्या गायी होत्या ना ते गायब केले. पूर्ण गायब केले. लेकर किडनॅप करण्याचा सगळ्यात मोठा सूत्रधार ज्याची सुरुवात केली असेल ना ते ब्रह्मदेवानं केली. आणि पूर्ण ब्रह्मलोकात नेऊन ठेवून दिली. टिकून जाऊन येईपर्यंत
याला काही राहवलं नाही. हा म्हणे काला बंद पडला का पाहून येऊ. हा डबल खाली आला. खाली येऊन पाहत होतो जसंच्या तसं, तेच पोरं, तेच वासरं, तेच गाई. कृष्ण काला करून राहिला. यानं विचार केला का मी सगळे किडनॅप करून नेले, बरं जन्माला यायला कमीत कमी 9 महिने तर लागल ना नवीन जन्माला यायला. हे तर जसेच्या तसेच दिवसून राहिले. नेमकं झालं काय? दुसरा ब्रह्मदेव तर नाही प्रगट झाला. हे नेमकं झालं तसं काय? शेवटी यानं विचारलं म्हणे कृष्णा हे कसं काय झालं? कृष्णानं सांगितलं म्हणे ब्रह्मदेवा तू काहीही जरी असला तरी पप्पाला प्रश्न विचारतो का? आणि मी तुझा पप्पा आहे, तुला माहित आहे माझ्या नाभी कमळातून जे कमळ निघालं त्याच्यामध्ये तुझा जन्म झाला आणि तू बापाला अक्कल सांगतो, बापाची परीक्षा घेतो. असे बरेच लेकर आहे जे बापाला शहाणपण शिकवतात. आणि असे लेकर जेव्हा बापाला शहाणपण शिकवतात ना, तेव्हा कृष्णासारखं बापानं केलं पाहिजे. पोरग किती मोठं असेल तर त्याचं शहाणपण खालीच केलं पाहिजे. माझी विनंती आहे, तरुण मुली आणि मुलं इथं बसलेले आहेत, मागं मुलं बसलेले आहेत, समोर माझ्या बहिणी बसलेल्या आहेत. काळ मोठा विचित्र आलेला आहे. आज समाजामध्ये फिरत असताना आमच्या गावामध्ये एक प्रकरण झालं होतं. एक मुलगी, आपल्या हिंदू धर्मातली मुलगी एका मुसलमानाच्या मुलासोबत पळून गेली. पळून गेल्यानंतर पोलीस स्टेशन मध्ये ती गेली, पकडून आणलं आणि आणल्यानंतर पोलीस स्टेशन मध्ये त्या मुलीनं त्या ठाणेदाराच्या समोर सांगितलं, साहब मेरे को मेरी माँ की तरफ से मेरे जान को धोखा है. आम्ही काय करतोय? मायबापाच्या कष्टाची किंमत आम्हाला आहे का? हे पोरांचे ऍक्सिडेंट होतात. कारण काय यायचं? मी ते पाहायला, आता ते बुलेट आल्या ताई, ते बुलेट त्याच्यातून ते फटाक्याचा आवाज येते. रात्री 12 वाजता आमच्या गावात पोरं येतात आणि त्या गल्ल्यात फिरू फिरू फटाके फोडतात ते बुलेटचे. आम्ही लोकांना जागं करायचं आहे? आम्हाला लोकांना त्रास द्यायचा आहे? थोडासा तर विचार करा. छत्रपती शिवाजी महाराजांनी याच्याकरता हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. धर्मवीर संभाजी महाराजांनी 40 दिवसाच्या त्या यातना सहन केल्या होत्या. यातना शरीराचा एकही भाग लहाला नव्हता, सगळं अंग शिलून टाकलं होतं. त्या औरंगजेबाने इतका त्रास दिला, पण छत्रपती संभाजी महाराजांनी आपला धर्म काबूत ठेवला, शाश्वत ठेवला. कशा करता? समोरच्या पिढीपर्यंत चांगले संस्कार गेले पाहिजे याच्याकरता. काय करू? नका देवाची कदर करू नका, कोण्या संताची कदर करू नका, मायबापाची तर कदर करा. एक वाक्य बोलू. 18-19 वर्षाचं वय झालं, आम्हाला सगळं काही जर समजू लागलं आणि समजल्यानंतर आपल्या बापाकडे पैसे मागायची लाज ज्या पोराला वाटते ना, त्यालाच खरा ओरिजिनल पोरगा म्हटलं पाहिजे. इथं 60 वर्षाचा बाप वावरात काम करून राहिला, हे लेखाचं भुताळ पसरून राहते 9-9 वाजेपर्यंत. याला बापाच्या कष्टाची जाणीव आहे का? आईबाप किती कष्ट करून शिकवतात. मला आठवते ते दिवस जेव्हा मी यवतमाळला शिकायला होतो ना, 120 रुपये पास होते. माझ्या वडिलांचे ते काम वगैरे बंद होते, तर 120 रुपये त्यांनी मित्राला उसने मागून मला पास आणण्याकरता दिले होते. ते प्रसंग डोळ्यापुढे आहेत, म्हणून आजही जीवनामध्ये चुकीचं काही करावं अशी इच्छा होत नाही. हे याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. मुद्दामून यात थोडस विषयांतर केलं. ब्रह्मदेवाला कृष्णानं सांगितलं म्हणे, ब्रह्मदेव तू ओळखत नसशील मला, मी कोण आहे माहित आहे? जगाचा हा बाप. ब्रह्मदेवाला कळलं नाही. आणि जेव्हा ब्रह्मदेवाला हा कळलं की नाही, हा जग निर्माण करणार आहे, आपल्यालाही निर्माण करणार आहे, जेव्हा कळलं ना, तेव्हा ते किडनॅप केलेले सगळे वापस पाठवले. कळला हा देव तयासीच खरा, गाई वत्स घरा धाडी ब्रह्म. ही एक लीला सांगितली. पण का हो तुकोबार आहे? ब्रह्मदेवाला नाही कळला, मग कळल्यानंतर त्याचं बरं झालं. इंद्राला नव्हता कळला, गोवर्धन लीला केली, त्याच्यानंतर त्याला कळलं. आम्हाला कळलं पाहिजे ना. तुम्ही सांगता
गवळणींना कळला. मला सांगा, आपण देवाला पाहतो का मूर्तीला पाहतो? देवाला पाहतो का मूर्तीला पाहतो? मी काल हे शब्द बोलून गेलो होतो. देव म्हणजे प्रकाश, देव म्हणजे सत्ता, देव म्हणजे दिव्यता. ही दिव्यता पाहता आली पाहिजे. त्या गवळीनी अभिमानानं सांगतात, आम्ही देव पाहला, तो हारे श्रीहरी पाहिला डोळे. कृष्ण जन्माला आल्याबरोबरच त्या गवळणींनी पाहिला ना. पाहिला पाहिला देव पाहण्याकरता प्रयत्न करावा. तुकोबारायांचा एक अभंग आहे. मला वाटते 2 वर्षापूर्वी गाथामूर्ती राऊत बाबांचा जे दिंडी सोहळा होता, त्या दिंडी सोहळ्यामध्ये राऊत बाबांनी एकाच अभंगावर पूर्ण दिंडीमध्ये प्रवचन केले. देव पहावया करीवो सायास. देवाला पाहण्याकरता प्रयत्न करा, देवाला पाहण्याकरता प्रयत्न करा. कोणीतरी म्हटलं नाही आम्ही पाहिला तर काय बिघडते? काय बिघडते? तुकोबारायांचे 2 प्रमाण, हे पहिले 2 प्रमाण आता याच्यावर लक्ष ठेवा. देव नाही ठावा, आहे ऐस्या जना, तयासी यातना यमक. त्याला खूप यातना होता. कोणत्या यातना? कुंभपाक लागे तयासी भोगणे, अवघाची नेणे देवायचा. कुंभपाक हे एका नरकाचं नाव आहे. भागवतामध्ये, भागवताच्या 5म स्कंदाच्या शेवटी 28 प्रकारच्या नरकाचं जे वर्णन आलेलं आहे, त्याच्यामधल्या एका नरकाचं नाव आहे कुंभपाक. नरक कशाला म्हणायचं? यातना तिथं मिळतात. मला समोरचं नरक, स्वर्ग वगैरे हे जे काय असेल, तुम्हाला एक गोष्ट सांगू, ज्याचं जीवन चांगलं नाही ना त्याला इथंच यातना आहे. काल एक ओवी बोलून गेलो होतो मी. जयाचे अहिक धड नाही, तयाचे परत्र सगळं आहे घरी, खायला भेटत. एखाद्याच्या घरी आम्ही जेवायला जातो, जेवायला गेल्यानंतर आमचं ताट भरलेलं असते, आमचं जीवनच भरलेलं आहे, ताट भरलेलं असते. आता थोडस आपल्याला हे असल्यामुळं आम्ही ज्यांच्याकडे थांबलो ते काका काय म्हणे, महाराज लाजू नका. म्हटलं ते तर लाजतच नाही. आम्ही नेहमी बाहेर फिरणारे माणसं लाजून काय मराव का? आम्हाला तर जे पाहिजे ते आम्ही स्वतःच म्हणतो. पहिले मी संकोच करत होतो थोडासा, नको बापा कशाला म्हणायचं, नको बापा. आता मी मुद्दा म्हणून म्हणतो, आणा चहा येऊ द्या. आणि मला असे सरळ लोक खूप आवडतात. वक्ते बाबा आमच्या घरी यायचे ताई, आणि वक्ते बाबा आल्यानंतर मग पूजा करायचे. सकाळी ते होम करायचे, त्याच्या ते सोबतच राहायचं. होम करता करता माझ्या आईला आवाज देऊन सांगायचे, बाई तुले असं वाटत असन का महाराजाले पूजा झाल्याशिवाय काही जमत नाही? असं काही नाही. चहा केला असन तर ते या, दूध केलं असन तर ते या. मला असे साधू आवडतात. उगाच काहीतरी नाही आम्हाला हे जमत नाही, लपू लपू तर मार खातले का होप्या. मला हे असे दांभिक लोक की नाही खूप चिड येते या लोकांची. मानव वक्ते बाबा आता कोण होते, एकदा आले मला म्हणे, नातू घरचा चिवडा नेहमीच खातो, ते तो हॉटेलातला पापडा चांगला बनते असं ऐकलं, दे ना पापडा, जरासा पापडा आण बरं. याला साधू म्हणतात. लपवू नका. साधूचं जीवन म्हणजे पोस्ट कार्ड. पोस्ट कार्ड काय लपवायचं आहे? जसं आहे तसं आहे. काही जण लपवतात, ती सवय पडली आहे त्यांना. माझा मुद्दा कशावर निघालाय? कशावर निघालाय? कुंभपाक.
कुंभपाक म्हणजे नरक, आणि आत्ताचा नरक म्हणजे अहिक धड नाही तयाचे परत्र पुसते काही धड नाही. मी तुम्हाला उदाहरण दिलं एका माणसाचं, त्यानं आम्हाला जेवायला सांगितलं, आमचं ताट भरलेलं आणि त्याच्यापाशी त्याच्या ताटात गांजरण काकडी. इतकं कमावलं तरी त्याच्या नशिबात गांजर. कमावलं त्यानं, खाल्लं कोण? खाऊन कोण राहिलं? अरे तुम्ही आयुष्यभर प्रयत्न करून जे कमावलं त्याचा भोगही जर तुम्हाला घेता येत नसेल तर तुम्ही कोणते श्रीमंत? जयाचे अहिक धड नाही. धड कुत्र्यासारखी लग 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 करायचं. एक जण म्हणे, महाराज महाराज तुम्ही रिकामे आहे म्हणून असं करता. म्हटलं तू खूप नोकरीवर आहे, तू खूप चांगला आहे, तुझा फार मोठा व्यापार आहे, तू जेवतो टाईमवर. म्हणे आमच्या जेवायच्या वेळा नाही. म्हटलं लेका तुझ्या जेवायची वेळ नाही, मी टाईमवर जेवतो. कोण श्रीमंत? कोण श्रीमंत? आम्हाला जीवनच कळलं. आमच्या जीवनातल्या उणिवा कळाव्या, त्या उणिवा अडचणीच्या आहे हे नंतर कळावं, नंतर जीवन घडत असते. आम्हाला उणिवाही कळत नाही, त्या अडचणीच्या आहेत की वाईट काय आहेत हेही कळत नाही, आणि आम्ही अपेक्षा करतो काला नाही मिळणार आपल्याला. त्याच्याकरता गवळणीचा भाव घ्यावा लागतो. आणि जर आम्हाला देव नाही कळला, कुंभपाक लागे तयासी भोगणे, अवघाची नेणे देव ऐसा, देव नाही ठावा आहे ऐशा जना, तयासी यातना. त्यांना यम यातना करतो. पण मग आता काल्याचा विषय जर असेल आणि 5-7 मिनिटं माझ्याकडे आहे, त्याच्यामध्ये कृष्णाने केलेली एखादी लीला सांगायची असते, मग ती एखादी लीला सांगावी लागेल ना. कोणाचं सांगू? शंकराचं मंदिर आहे. कोणत्याही बापाला आपल्या चांगल्या पोराचं काही सांगितलं तर आवडते, म्हणून गणपतीची लीला सांगतो तुम्हाला. फक्त एक वेळा भजन करा, विठोबा मी आता तुम्हाला कल्पना तर दिली, 2 प्रकारचं चरित्र केलं. कृष्णानं खोड्या करायला सुरुवात केली, आणि मग त्याच्या खोड्या सांगण्याकरता सगळेजण यायचे. यशोदेला सांगू लागले, यशोदे यशोदे कसं ग तुझं पोरग, तुला चांगलं वाटते ठीक आहे, पण आम्हाला किती त्रास आहे त्याचा. अगं त्यानं काय केलं, त्यानं लोणी चोरलं, त्यानं काय केलं, नाथ महाराजांची गवळणच आहे, दारी निजला होता माथारा, याने येऊन फोडला, यानं त्याच्या डोक्यावर मळकं फोडलं. म्हणे का रे कृष्णा का फोडलं? म्हणे आई एवढा मोठा सप्ताह चालू होता, मंदिरात बसायला जागा नव्हती, आणि हे धेडगं घरीच झोपलं होतं. जाल नाही पाहिजे काय गुडघ्यानं, हे घरी झोपणारे गुडघे, म्हणून याच्या डोक्यावर मडकं फोडलं. आणि असं बरंच काही सांगितलं. अष्टदळ काढेले अंगणी, वरी मुते चक्रपाणी. त्याच्यावर कृष्ण परमात्म्यानं काय केली? लघुशंका केली. नाथ महाराजांनी तो फक्त आपला वराडी शब्द वापरला, मुत्ते. वरी मुते चक्रपाणी. आपण थोडासा विचार करतो की नको बाबा असे शब्द वापरू. नाथ बाबानं क्लिअर सांगितलं, लहान मुलगा आहे त्याच्यावर लघुशंका केली. मग हा कृष्ण खोड्या करतो हे सगळ्यांच्या लक्षात आलं. मग आता बरेच उपाय करून पाहिले पण काही चालत नाही. आणि मग बरेच उपाय जेव्हा काम करत नाही तर काहीतरी दैवी उपाय करण्याकरता मग माणसाची वृत्ती होती. म्हणजे मग आता लौकिक उपाय तर सगळे करून पाहिले, दैवी उपाय केला पाहिजे. मग नवसाला कोणता देव लवकर पावतो? कोणीतरी सांगितलं गणपती पावतो. म्हणजे मग खरंच पावेल का? गणपतीचं चतुर्थीचा दिवस होता आणि यशोदा मातेनं गणपतीच्या समोर सांगितलं, म्हणजे माझा मुलगा जो आहे तो खोडकर आहे, त्यानं खोड्या करणं जर कमी केलं तर मी 1.25 क्विंटलचे मोदक करून खाऊ घालीन. गणपतीची आई
मोदकासाठी टाळ्या वाजवल्या तुम्ही? आवडते का तुम्हाला? मलाही आवडते, केले तर मला बोलू जा. पण 1.25 क्विंटलचे कर्ज. आणि आता त्याला 1.25 क्विंटलचं म्हटलं तर गणपतीलाही आनंद झाला, त्याच्याही तोंडाला पाणी सुटलं. त्याच्यातली एक बाई जर अशी सुगरण होती, ती म्हणे देवा साधे नाही करत तुपाचे, मस्त खोबरं किती महाग झालं तरी मी काळजी करणार नाही, लागल तर सगळ्या महाराज लोकाले म्हणील का तुमचे नारळ मला द्या, त्याचं खोबरं काढील. पहिले आम्ही नारळ नेत नव्हतो, आता महाग झाले तर आम्ही नेणं चालू केले. आई म्हणते घेऊन येत जा. खोबरं 400 रुपये किलो झालं. आणि मग म्हणे नारळ जमा करून मस्त खोबऱ्याचा कूट करून सुंदर असे मोदक करून तूप ते गावरानी गायचं. आलं याच्या तोंडाला पाणी. आणि कृष्णही मोठा भारी, कृष्णानही एक मासे देवे खोडी नाही केली. 1 महिन्यापर्यंत कृष्णानं खोडीच नाही केली. यशोदा म्हणे देवात देव जर कोणाला म्हणाव तर गणेशाला. एकादशा बंद करा आणि चतुर्थ्या चालू करा. हे पांडुरंग पाटील काही लवकर पावत नाही. हा गणपती आजही बऱ्याच बाया एका चतुर्थी सोडत. माझ्या आईने शुगर झालं, मी तिला किती वर्षापासून म्हणून राहिलो का बंद कर, ती काही म्हटलं तरी ते चतुर्थी सोडत नाही म्हणे. ते मी सोडू शकत नाही. काय मी काय झालं होतं, काय मी खोड्या करत असं आणि हिनं काही नवस दिवस केला असं तर. आणि आता हिनं उद्यापन करायचं ठरवलं, उद्यापन करायचं ठरवलं. आणि म्हणे खरंच गणेशानं ऐकलं या गणपती बाप्पानं, मी 1.25 क्विंटलचे म्हटले होते 2.5 क्विंटलचे करतो. जे भरले प्लेटाच्या प्लेटा, सुंदर वास सुटला. आणि ते मोदक जे आहे ना ते नेऊन गणपतीच्या समोर ठेवले. गणपतीच्याही तोंडाला पाणी सुटलं. तुमच्या नाही सुटलं ना? मी गणपतीच्या सांगून राहिलो, मोदक त्याला आवडतात आणि त्याला तितके लागतात. त्याचं गोदामही तितकं मोठं आहे, पोट मोठं आहे त्याचं, त्याला तितक्या लागतात ना, त्याला आवडतात ते. आणि मग गणपतीला वाटलं आता भेटते. तितक्यात यशोदेला वाटलं की आता आरती करून घेऊ. आरती करण्यासाठी माचीस पाहून राहिली, कृष्णानं माचीस गायब केली. एक जण म्हणे तेव्हा माचीस होती का? काहीतरी असलच ना. माचीस पेटवलं, दिवा पेटवला या विचारात होती. कृष्णानं माचीस गायब केली. आणि यानं गायब केली लवकर सापडते का? ही आतमध्ये गेली, यशोदा माचीस पाहू लागली. इकडं पहा, तिकडं पहा, इकडं पहा, तिकडं पहा, माचीस काही लवकर भेटत नाही. तितक्यात कृष्णानं प्लेटच्या प्लेट मोदक पोटात टाकणं सुरू केलं. कृष्णच खाऊन राहिला. गणपती बाप्पा म्हणे पहिल्या प्लेटले काहीच नाही म्हटलं, दुसऱ्या प्लेटले काहीच नाही म्हटलं, आता 2च प्लेटा राहिल्या होत्या. म्हणे देवा काय तुझ्या आईनं माझ्यासाठी नवस केला होता, मला दे ना 1 प्लेट. चुप बस. चूप बिलकुल नाही. अरे म्हणे देवा थोडासा तर विचार कर, अरे किती चांगले बनवले, माझ्यासाठी बनवले ना, माझ्यासाठी बनवले ना. चूप बस, बिलकुल बोलू नको. पूर्ण मोदक खाऊन टाकले कृष्णानं. गणपती बिचारा खाली मान केली, पाहू लागला. तितक्यात यशोदा आली. यशोदा आल्यानंतर मोदक सगळे गायब. यशोदा म्हणू लागली अरे कृष्णा मोदक कुठे गेले, मोदक कुठे गेले? कृष्ण सोंगाड्या आहेच, खेळ तो येण्याची खेळावा. ती एका कुंट्यात बसला. आई 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 आई. अरे म्हणे काय झालं, काय झालं? आई आई आई. अरे लवकर सांग, 2 वाजले. काय काय झालं, काय झालं? म्हणे आई एक भल्ला बुटा बुवा आला होता, त्यानं सगळे मोदक खाऊन टाकले. त्यानं खाऊन टाकले? तुला काही नाही केलं? म्हणे आई म्हणून मी इकडे लपलो, त्यानं खाऊन टाकले. अरे बापरे, खाऊन टाकले. हिला खरं वाटलं, जाऊ दे कोणी आला असेल. म्हणे जाऊ दे, मी 2-4 मोदक काढून ठेवले होते, ते आणते आणि आपल्या गणपती बाप्पाला दाखवते. देवाचा कोप नाही झाला पाहिजे, त्याच्यामुळं तर तू चांगला झाला, देवाचा कोप नाही झाला पाहिजे. आणि ही पुन्हा गेली. कृष्णाला वाटलं खरा आरोपी तोच असतो जो कोणताच पुरावा ठेवत नाही. इथं एक पुरावा शिल्लक आहे. कोणता? गणपती. यानं जर सांगितलं तर
त्यानं गणपती धरला आणि ते खाऊन टाकला कृष्णानं. गणपती गायब. यशोदा आली आणि यशोदा आली आणि आल्यानंतर पाहू लागली गणपती दिसत नाही आणि ती विचारू लागली कृष्णा गणपती कुठे आहे. देवा यशोदा माता देवालाच विचारू लागली देवा अशीच पुछे देव काय. कृष्णा देव कुठे आहे. कृष्णा देव कुठे आहे. कोणी आई मला माहित नाही मला माहित नाही. तू नाही तुला माहित आहे. दाखव कुठे आहे दाखव कुठे आहे. तोंड खोललं आणि त्या तोंडामध्ये गणपती होता. त्या तोंडामध्ये ब्रह्मांड होत. जर यशोदेला देव नाही कळला देवाशीच पुसे देव काय झाला. रोज सोबत राहत होते आम्हाला कळेल का. कळेल तो पण त्याच्यासाठी कोण बनावं लागेल. गवळण बनावं लागेल गोपिका बनावं लागेल. आता हिच्या लक्षात आलं खोड्या काही थांबत नाही याला कामी लावणं गरजेचं आहे. आणि मग त्या काळातलं त्यांचं जे वंश परंपरागत काम होतं ते काम कोणतं. गाई गोपाळ गाई गोपाळ गाई गोपाळ गाई गोपाळ समगरी मला गाई गोपाळ समगरी मला गाई गोपाळ कृष्ण परमात्मा गोपाळांना घेऊन गायींना घेऊन वनामध्ये गायी राखतो. गायी राखू लागले. गायी चरून राहिल्या. वेगवेगळे खेळ खेळले. ते खेळ आपले खेळणं झालेले आहे. आणि आता गोपाल म्हणू लागले खांदे भार पोटी भोग काय खेळायाचे सोड
आणि कृष्णा आता खूप वेळ झाला. दरवर्षी 1-1.5 वाजता काला चालू होत होता, त्या तुलनेत कृष्णा आपण सुधारणा केली, 12 ते 2 मध्ये काला होऊन राहिला. आणि कृष्णा तुम्ही नेहमी काला करू करू छापते झालेले आहात. पहिलेचे लोक काल्याच्या पहिले काही खात नव्हते. तुम्ही रोशन महाराजाच्या इथं नाश्ता करून आले, जेवणही करून आले, तुमचं सगळं बरोबर आहे, पण आम्हाला प्रसाद घ्यायचा आहे ना, आम्हाला जेवायचा ना. आम्हाला काही आमच्या आईनं जीव नाही घातलं, तुम्हाला तुमच्या ताईनं जीव घातलं, आम्हाला काही कोणी जीव नाही घातलं. तुम्हाला सगळं तुमची व्यवस्था होते, तुम्ही मोठे माणसं आहात, तुम्ही कीर्तनकार आहात, सगळं आहात. कृष्णा आता थांबव सगळं, कारण झाली आता वेळ. पुण्याच्या वाळवंटामध्ये वृंदावनामध्ये कृष्ण परमात्म्यानं काला केला. आणि तो काला करत असताना जे लहान लहान गोपाळ आहे त्यांना जवळ घेतलं, जे मोठे मोठे गोपाळ आहे त्यांना पलीकडे ठेवलं. तुका म्हणे राखे शहाणी अधुरी, जे स्वतःला शहाणे समजतात त्यांना दूर केलं, जे बिचारे निर्मळ निर्दोष आहेत, निष्काम आहेत, त्यांना जवळ केलं. आणि सगळ्यांचा प्रसाद जो होता तो प्रसाद एकत्रित केल्या, त्या प्रसादाला काला असं म्हणतात. आणि त्या काल्याचं वर्णन शुकदेव महाराजांनी भागवताच्या 10व स्कंदामध्ये केलं. बेब्रदेनो शृंगवेत्रे च कक्षे वामे पानो प्रसून कवलं तत्फलान् निगुलेषु तिष्ठन् मध्ये स्वपरि स्वरदयो हंसयन् स्वर्गिविषे स्वर्गे लोके विशति भुजे यज्ञ भोगान केली. कुंडली पंढरपुरामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी केला. ज्ञानेश्वर काला जगद्गुरु तुकोबारायांच्या बालक्रीडेच्या अभंगाचा आश्रय घेऊन त्याच्यावर काहीतरी तोडकं मोडकं, जसा बुद्धीचा प्रवाह चालेल तसे काहीतरी चिंतन शब्द मांडण्याचा प्रयत्न केला. आपल्या या सावरगाव नगरीमध्ये 42 वर्ष या कार्यक्रमाला पूर्ण होत आहे. 2018ला मी रामकथेच्या निमित्तानं आलो होतो, तेव्हा आपले राऊत गुरुजी होते आणि तीच परंपरा चालू आहे. जसे राऊत गुरुजी सकाळी येऊन बोलायचे तसं कोणीतरी बोलू नाही राहिलं. सकाळी अलाराम लावायचं काम नाही तुमच्या गावात, सगळेजण. आणि जागं केलं पाहिजे ना, तेव्हा सगळेजण आनंद, हा उत्साह जो आहे तो वाढतो ना त्याच्यामुळं. आणि खरंच तुम्ही चांगल्या पद्धतीनं करता. मी जरी कोणाला वेगळं नाव घेतलं नाही, हे नाही, याचा अर्थ माझा कोणत्या कोणाविषयी काही अनादर नाहीये. माझ्या सगळ्यांच्या विषयी, सगळ्या गावकऱ्यांच्या विषयी. ट्रस्टी कशासाठी असतात? एक जबाबदारी देण्याकरता ट्रस्टी असतात. आणि ही जी सगळी ट्रस्टी मंडळी आहे ते कोणी जबाबदार मंडळी आहे, कोणाला या विषयातला आनंद आहे, आवड आहे, हे सगळ्यांनी एकत्रित येऊन, सगळ्यांनी तन्मन धनाने एकत्रित येऊन हे कार्य केलेलं आहे. एक साधू म्हणून, वारकरी संप्रदायाचा एक सेवक म्हणून दुसरं मी तुम्हाला काही देऊ शकत नाही. जे द्यायचं होतं ते काल रात्री 9 ते 11 दिलं आणि आज 12 ते 2 दिलं. आता एकच देऊ शकतो, काय? वंशे भवतु हरिभक्ती. तुमच्या वंशामध्ये या भगवंताची भक्ती वाढावी याच्याकरता साधुवाद तुम्हाला देऊ शकतो. तो साधुवाद आपल्या सगळ्यांना देतो. तरुण मुलांना एक विनंती आहे, आपल्या आई बापाची मान शर्मेनं खाली जाईल असं जीवनामध्ये वागू नका. काही दुसरं तुम्ही मंदिरात गेले बसलेच पाहिजे जाऊन, याचं काही करायची गरज नाही. चांगलं जीवन जगा. चांगलं जीवन जगले, अस्तित्व तुमची नोंदली. माझ्याकडे दुसरं काही नाही. तुम्हाला कदाचित काही मुद्दे कळले नसतील तर हे दोन्ही कीर्तन युट्यूबला अपलोड होतील. कालचं कीर्तन होईल, हे कीर्तन होईल. फेसबुक, इंस्टाग्राम, बारीक बारीक जे महत्वाचे सूत्र असतात ते पसरवले जातात. हा काही प्रचार नाही आहे बरं. ही साधू संतांनी दिलेली भिक्षा वाटणं आहे.
हिंदीमध्ये एक दोन शब्द बोलतो, ना मैं रईस हूं ना मैं अमीर हूं, ना मैं रईस हूं ना मैं अमीर हूं, ना मैं बादशाह हूं ना मैं वजीर हूं, ना मैं रईस हूं ना मैं अमीर हूं, न मैं बादशाह हूं न मैं वजीर हूं। ये तो वारकरी संप्रदाय की प्रेम का साम्राज्य है। उस साम्राज्य का ज्ञानोबा राय, तुकोबा राय, इनके विचारों का मैं एक फकीर हूं। ते विचार पसरवण्याकरता आलेला एक संतांचा सेवक आहे। फोडीला भांडार धन्याचा हा, आमचं काही नाही आहे। आम्हाला वेगळं काढून ठेवा, जे आहे गाथा ज्ञानेश्वरी, आम्हाला वेगळं काढून ठेवा। गाथा ज्ञानेश्वरीमुळे आम्ही आहोत, गाथा ज्ञानेश्वरीमुळे तुम्ही कळाल। आणि म्हणून त्या गाथा ज्ञानेश्वरीवर निष्ठा ठेवा। आपल्या जीवनामध्ये सुंदर असा प्रसाद आपल्या जीवनामध्ये प्राप्त होईल। झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करतो। आमची सगळी मंडळी, सगळे माता पिता श्रोता, बाहेर बसलेले सगळ्यांविषयी तितकाच आनंद आहे। आमचे आदरणीय रोशन महाराज, त्यांचंही आपल्याच परिसरातले आहे आणि परिसराकरता सतत मदतीची भूमिका त्यांची असते। त्यांच्या माते आज कीर्तनाला आले। सगळी महाराज मंडळी, गायक वादक, आमचे रोहन महाराज आहेत, फडक तुकाराम महाराज आहेत, तात्यांसोबत त्यांचं सानिध्य आहे त्यांना। आणि आमचा जितू आहे, बारीक माणूस आहे पण वाजवण्यात सध्या आपल्या विदर्भामध्ये टनटन हात आहे त्याच्यावाला, त्याचंही प्रेम आहे बरं। माझ्या गावला महाराज मी नाही बोलवलं तरी आलता तो शूटिंगच्या टाइमला। काय दिलं आम्ही, काय देणार आहे, पण तरी आला आणि नेहमी सतत जिथे भेटला तिथे हेच आहे। काला म्हणजे प्रेम, माझी वाणी तुझे ऐसे देई, प्रेम म्हणजेच काला। हे प्रेम वाटत राहावं हीच अपेक्षा आहे, दुसरं काय वाटायचं, दुसरं काय आपल्यापेक्षा। मग सगळ्यांनी आता एकदा हात वर करा। पण हात घेतले नाही मी तुमचे जास्त, फक्त 5 मिनिटं समोर गेलेले आहे। हात वर केला सगळ्यांनी। बाहेर बसणारे मला दिसत नसले तरी शंकराला दिसते, मला नाही दिसत, पण सावरगावचा शंकर मोठा भारी आहे, तो पाहतो बरं। केले सगळ्यांनी, ते तू खाली करणं, तू वर करशील तर मग आमचा आऊट पडणार आहे। कोणीतरी एक व्हिडिओ काढून घे जा, मग मला द्या। तुकाराम